माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट. माननीय माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ सदस्य सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आज या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला. बाबा, आपल्याला नम्रपणाने मी सांगेन, आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार, परत एकदा फॉल्स नरेटिव्ह. असं नाहीये बाबा. योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे. ही योजना कायम चालू राहणार आहे. त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे. काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाच्या मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे. याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल. परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही, महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही, याची पूर्ण दक्षता सरकार घेईल.